सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। बांबवली लोक अशी बांबवलेत 8-9 जण चिलीम पेली टाईट झाली टाईट आणि नदीतून तिकडे गेले एक जण म्हणला अरे एखादा वाहून गेला का मोजू गेला का काय जो मोजायचा तो त्याला सोडायचा नऊच भरायची जनतेच्या 2-4 कानफटी दिल्या माणूस त्या सापडून झाली कुदाकुदी तो म्हणे माणूस सापडून दे त्याच्यात एक अर्धवट मेंदू झाला ते क्वार्टर आणलं होतं हे चिडमीवाल्याने ते क्वार्टर आलं अरे का बांबला आता ते म्हणे डोकं लावू नको आम्ही सगळं जरे कार्यक्रम होईल तो उलटा आमचा माणूस हरवला तुला काय उतारलंय आता हात धरले व्हायचे ना तो म्हणला सापडून दिलं तर तुम्ही काय देणार ते म्हणले 4 दिवस तुझ्या घरी फुकट कामाला याला तो म्हणला बरं आहे मजूर मिळत नाही त्याला धरले किती व्हायचे ना चला घरी गेला माणूस सापडून घरी गेले पिठलं भाकरी खाले आणि मरणाच्या 6 भाकरी बसवली नंगाट मंडळी जेवले ते म्हणलं बा आता काहीतरी काम करा मग फक्त जा म्हणला आणि उसातलं गाभाळ काढा म्हणजे एक गोष्ट बाकी सगळं गाभाळ ही टाईट होती याने 10 गुंठे रान तोडून टाकलं एकच वस्तूला मला गेला बघायला म्हणा ऊस तुम्ही तर म्हणली एक तेवढा ठुलाय बाकीचं काय करू पा ते म्हणले जमला आता तुम्हाला एवढे ऊस म्हणजे घरी मुळ्या तरी नेऊन द्या त्यांनी मुळ्या बांधल्या घरी आली म्हातारीला दिलं होता नातवानं वैताग म्हातारी होती वाटेव बसेल हे गेले तर हे भावला ते म्हातारीला म्हणत्या आजी ऊस कुठं टाकू म्हातारी म्हणली टाक माड्या हो आता ये गप मारावं का नाही दिली टाकून म्हातारी गेली ना ऊसा खाली गुत मारली गुंठावर ऊस मिली म्हातारी तो म्हणला बिला मत आली कुडून तो लागला रडायला पण त्याचे भाऊबंद ताईटच होते आपल्या भाऊबंदासारखे तो म्हणला मोरड्या खांदे करीत मिळाली आता हे 5-10 जण तो पठ्ठ्या 11 यांनी दोघांनी म्हातारीचे बांबू धरले पण नालायकानी म्हातारी बांधावं का नाही सुतळीला ते म्हणले 10च्या तडाक्यातून कुठं म्हातारी पळत असते काय आणि निघाले ना मौत घेऊन बरं गल्लीनं जावा ना कुपटाने बोरीच्या झाडा काढून गेले म्हातारीत राहिली बोरीला ओढून घ्यायची सवय हे तिरडीच घेऊन गेले नदीला म्हातारी कुठे हा इकडं पाय तो तिकडं पाय लागले तोंड जोडाय तेवढ्यात एक म्हातारी गौरेची तो तिला हे तिथवर पळत गेले आम्ही नसतो का आले म्हणले गौऱ्याने याला तू पळून आलीच का तू पळून काय मला माझं आहे त्या परिस्थितीत समाधानानं जगणं याचं नाव जीवन याच्यावर तुमचं मत काय पाहिलं कीर्तनाला बोलत जायचं गायकवाद गुणजन मंडपवाले माईक सिटवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये श्री केशव बाबासाहेब सयाजी तांबे लताबाई केशव तांबे भाऊसाहेब सयाजी तांबे सविता सयाजी यादव सयाजी बाबा नानबाई सीताराम कडू नलिनी शंकर लोहाटे सचिन संचिता रवींद्र योगिता सोमनाथ कडलक योगेश केशव मंगेश केशव चेतन योगेश गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले तांबे परिवारावर प्रेम करणारे दुःखद प्रसंगाला आपसी जमलेले मित्र परिवार भावपूर्ण श्रद्धांजलीच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होतं आतापर्यंत 2च गोष्टी झाल्या फक्त अभंग कोणाचा एक चिंता करायची नाही 2 पण एक ध्यानात ठेवा कधीही आजचा दिवस हसायचा उद्या रडायचा येऊ शकतो समाधानच औषध आहे बस एवढं पाठ करायचं फक्त काय औषध आहे त्याला समजा आता दुष्काळ 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 काय म्हणून काय होईल बरं दुष्काळ आहे कुठं सांगा मला शिदपूरची लग्न शिदपूरला होत्या का लोणीला कार्यालयातच होत्या ना मग पैशाला उत आलाय का कमी आता हे फक्त लबाड आहे महाराज दुष्काळ फक्त 2 आहे एक शेतकरी आणि 2 त्याच्या दारातली लक्ष्मी तिसरा कोणला दुष्काळ हे दुष्काळ काय नाही महाराज फक्त 3 शब्द शिका आजच्या अभंगात आपल्याला मेन शब्द शिकायचा फक्त मन मायेत कसं गुत्त त्याला 2-3 वाक्यात पटले तर पहा आपल्या कीर्तन थोडं किचकटे पण सांगून ठेवतो माणसाला लग्न न करता पोरग व्हायला पाहिजे
तुमचं डोकंच बंद होईल पा 5 मिनिटात. बनवून दाखवतो आपल्याकडे. आपलं कीर्तन म्हणजे डिस्कव्हरी चॅनल. शोध लावून दाखवणार. नुसतं म्हणणार नाही. बायको नसावी पण मुलगा असावा. बनवून देतो. चला. ज्ञानोबारायची सासरवाडी कुठली? माळकरी मंडळी. ज्ञानोबारायचं लग्न झालं का? नाही ना. सावधराव झालं का नाही? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. तुम्ही आजारी का? हा म्हणा नाही तर नाही म्हणा. ज्ञानोबारायचं लग्न झालं का? नाही. पण ज्ञानोबारायला 4 पोरं होती. पुरावा. ज्ञानराज माझी साधकाचा, ज्ञानाबाई माझी अनाथाची. वेदशास्त्र देती. मग पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव षष्ठी, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी, तुमच्या माझ्या सगळ्यासाठी हरिपाठ. काय बायकोची गरज? झाले नाही पोरं ज्ञानोबा. आता पुढचं वाक्य तुमचं डोकं बंद होईल 2-3 मिनिटात. माणसाला आई मारावा तेव्हा पोरग व्हावा. डोकं खाजवायचं काम आहे. आई मारावा आणि मग पोरग व्हावा. बनवून दाखवतो. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला उपजत नाव होतं का? नाही. सावधरा बरं का. पुरावा. अध्याय नंबर 17 ओवी नंबर 329. उपजलिया बालकाशी नाम नाही तयापाशी. जन्माला आलेल्या बाळाला कोणालाच नाव नाही. मग ते नाव शरीराचं आहे, देहाचं आहे का आत्म्याचं आहे? शरीराचं. शरीर जाळायचं का ठेवायचं? यसला यस जाळायचं म्हणजे तो विषय मिटला. ऐका. बाळ जिच्या कुशीत 9 महिने राहिलं. 9 महिन्याने ते बाळ बाहेर आलं. त्याला आतमध्ये ठेवणारी एक कोण होती? त्याची आई. बाहेर आल्याबरोबर त्याला दुसरी आईची टकली, माया. आता माया नावाची आईची टकल्यामुळं ते पोरग दूध पेत होतं तर त्याला खरी आईची गरज होती. आता माया नावाची आई खरी आहे का भास आहे? मग तो कोणत्या आईला चिटकला खरा? भासाला. माया नावाच्या. आणि 21व्या वर्षाचं झाल्यावर तिसरी आई आली. पहिली आई जन्मदाती आई, दुसरी आई माया आणि तिसरी आपण वाजीत आणली ती आई. आता हे तिन्हींमध्ये तो कोणचा ऐकतो? लबाड बोलायचं नाही. हा वाजीत आणलं त्याची. आता 3 उत्तर उरफाटे द्या. जी वाजीत आणली तिचा हा पठ्ठ्या ऐकतो. आता याला खरी मुक्तीकडे नेणारी कोण आहे? मोक्षकडे. जन्मदाती. तिला हा विसरला. माया याला नदीवर नेणार आहे. तो तिला चिटकला. आणि जी वाजीत आणली ती त्याला नरकाला नेणार आहे. मग खरं सांगतो तुम्हाला, त्याची मधली आई मरावा मग त्याला पोरगा व्हावा. मधली आई कोणती मरावा? माया मरावा आणि मीच वासुदेव आहे हा मुलगा व्हावा तेव्हा सुख येईल. पुरावा. ममता म्हातारी मरून गेली जेव्हा, बोध पुत्र जन्माला जेव्हा. आता तिसरं वाक्य. तुम्ही पहिले 2 घुसरले डोक्यात. तिसरं वाक्य. आई बाप मरावा मग पोरगा व्हावा. दोघही मरावा. उत्तर. आशा नावाची आई मरावा, आशा नावाची आई मरावा, लोभ नावाचा बाप मरावा आणि मग माणूस परमार्थात उतरावा. उलट सांगा. ज्याला खास परमार्थ करायचा आहे त्याला आई बाप जीवेच मारावे आणि बायकोचे पाय धरावे. तुम्ही आत्ताशी फिट बसलंय. त्याने काय करावं? शब्द ऐका बरं का नीट. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बायकाचे. इथं घोटाळा आलाय. आई बाप ते जीवेच मारावे, पाय धरावे बायकाचे. बा एकाचे. ऐका उत्तर. आशा नावाची आई मारा, लोभ नावाचा बाप मारा आणि एकट्या पांडुरंगाचे पाय धरा. थोडं किचकटे पण फिट. तस काही काही कोडे पहा कसे. मुंगे व्याली शिंगे झाले तिचे दूध किती, 17 रांजण भरून उरले पेले 12 हत्ती. जाय किती दिवस शाळेत. वाचून जरी मिळाला तुला शिकवणारालाच कळणार नाही. तसा मुद्दा आहे. आजच्या कीर्तनातला मेन मुद्दा शिकायचा आपल्याला. फक्त तुम्ही बोलायचा पटकन. वर्गात मुलगा पहिला ही त्या मुलाची इच्छा. माळकरी मंडळी काकडा बिकडा करणारी उत्तर द्या पटकन. वर्गात मुलगा पहिला यावा ही त्या मुलाची इच्छा. दोन्ही माईक माझे फुल चालावं ही पखवाद्याची इच्छा. माझ्याच चाली लोकांनी ऐकावं ही गायकाची
इच्छा. चारा कमी खावा, गायीला मोकार दूध द्यावा आणि पाणी टाकून तिगरीच लागावा ही शेतकऱ्याची इच्छा. सुट्ट्या मोकार असावा ही नोकरीवाल्याची इच्छा. कीर्तन संपले लोकांनी आम्हाला मोकार पैसे द्यावा ही आमची. आता कशी जोरात बोलली पा. येड पोरग म्हणतं आपल्याला देखणी बायको पाहिजे. येड त्याला विचारलं बायको कशी पाहिजे? स्मार्ट पीस पाहिजे. पागल आहे का पहा. तो कोणीकडून चालवतो कोणीकडून नाही. आता बसलेल्या माणसाने मला उत्तर द्या, बसलेल्यापैकी इच्छा कोणाला नाही? किचकटेवर का? आता इच्छा सापडल्याशिवाय तुम्हाला मन सापडता येणार नाही आणि मन जर सापडलं नाही तर नको नको मना सांगताच येणार नाही. ऐका आता, बसलेल्यापैकी इच्छा कोणाला नाही? 288 आहेत. आता सगळ्यांना वाटतं आम्ही सीएम असावा. सीएमला वाटत मी पीएम असावा. त्याला वाटतं मी पीएम असावा आणि हे 288 म्हणते आम्ही सीएम असावा. आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणत्या आपण फक्त 6 महिने होईन पण आमदार हो. नाही नाही तसं नाही भाऊ. भारतामध्ये महाराष्ट्रात 36 जिल्हे. किती शिकले तर कलेक्टर 36च होणार. कलेक्टर जिल्ह्याला किती? 1. तहसीलदार तालुक्याला किती? 1. प्रांत तालुक्याला किती? तुम्ही किती पी टाकली तर 36च कलेक्टर होणार ना. तुमच्या घराचे डोक्यात आले तुम्ही बधीर होईल माणसे. मला तुमचे मेंदू आहे ना अशी गोठले. तुम्हाला सुधरत नाही काय झालं. आता माया पुढे बसली का? खरंय खरंय पटलं आपल्याला. खरंय मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा. त्यातल्या दुसऱ्याच्या चपला गेले निघून. लोक महाराज चला पुढं. किचकटे बर का? आता बसलेल्यापैकी इच्छा कोणाला नाही? प्रत्येकाला आहे. मग मी आता तुम्हाला प्रश्न विचारतो. इच्छा उत्पन्न झाली कुठं? तुम्ही मला उत्तर देणार आहे मनात. तुम्ही उत्तर काय देणार आहे? मनात. मी तुम्हाला परत प्रश्न विचारतो. इच्छा स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे का नपुंसकलिंगी आहे? इच्छा स्त्रीलिंगी आहे आणि मन नपुंसकलिंगी आहे. मन नपुंसकलिंगी आहे आणि इच्छा स्त्रीलिंगी आहे. दोघांचं जमलंच कसं? इच्छा मनात झालीच नाही. इच्छा जर मनात झाली नाही तर मग इच्छा झाली कुठं? उत्तर ऐका आता किचकटे. आपल्याला दोन्ही डोळ्यानं जेवढं दिसतंय तेवढं आहे का? आहे का भास आहे? भास आहे. मग तुम्ही मी खऱ्यात आहे का भासात आहे? भासात आहे. बायको सुरुवातीला होती का? मधी 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 हाय शेवटी नाही. मुर्गजळ सकाळी होतं का? दुपारी संध्याकाळी नाही. आता परत फिरा माग. मुर्गजळ दुपारी होतं का? भासी. मग या जगातल्या सगळ्या गोष्टी खऱ्या का? भासी. म्हणजे काय झालंय? अनेक दिवसातून बांधून राहिलेली गाय जर सुटली ना घासात तर ती घास खात नाही. पुढी ती नदी एखादा वापा खाऊन गप्पा असावा का नाही अख्ख्या वावराला गारका मारिती. कारण माहिती का काय? ती भांबावली. ती गाय काय खावा ही भांबावली. तसं ज्ञानोबारायनं ओवी केली हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबाराय म्हणले हिरवा चारा पाहिला का पशु जसा भांबवतो तशी माणसं भांबावली. सध्या सगळी माणसं कशी आहेत? माया सकट भांबावली. काय काय करावं? काय काय करावं? कुणात घुसावा? काय ते आहे? तुम्ही आता प्रेम करायलाच निघल्या. तुम्ही जाय ना का आज कीर्तन संपल्यावर जरी पडून गेलं तर माझं काही मत नाही. कारण तुम्ही आमचं ऐकू शकत नाही. तुम्ही शहाण्यात झाल्या तेवढ्या. तुम्ही उलट म्हणाल बाबाला काय कळतं? ती अडपट आहे. त्याला ज्ञानेश्वरी गाथा कळते. त्याला का प्रेम कळतं का? तुम्ही मलाही नाव ठेवा. फक्त पूर्ण एका प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता का तुम्ही एवढ्या आयुष्यात त्याची बर्बादी करून टाकली? एवढं उत्तर द्या फक्त. बस. तुमचा हा ईश्वरासारखा बाप तुम्हाला कशात कमी पडला होता की तुम्ही त्याला पावण्यात किंमत ठेवली नाही का? समाजात मान ठेवला नाही? फक्त एवढं सांगा. अरे तुमचा
तुमचा जन्म झाला तर तो 15 मिनिटं हसत होता पोरीनं. का माहितीये का? माझ्या घरात लक्ष्मी आली म्हणून हसला. तुम्ही चालायला लागल्या ना तर तुमच्या पायातली घुंगरं वाजली तर तुम्हाला बोटाला धरून चालायला शिकत होता. तुम्ही लई रडायला लागल्या तर जमिनीवर पाय ठेवत होता तो गुडगा आणि हात टिकून घोडा घोडा व्हायचा आणि तुम्हाला सांभाळायचा. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, बनियन मळालं तर त्यानं पलटी करून घातलंय. एवढा 4 वर्ष दुष्काळाने पिडून गेलेल्या शेतकऱ्यानं तुम्हाला उपाशी ठेवलाय तुम्हाला उपाशी. तुम्हाला कपडे नाही घेतले त्याला. अरे 10वीचा तास उशिरा सुटला तर तो शाळेत तुम्हाला पाहायला आला. अरे 12वीची CET होती परवा दिवशी तर तो 45 डिग्री तापमानात शाळेच्या झाडाखाली उभा राहिला. पूर्ण तुमच्या बापाने असं काय पाप केलं की तुम्ही त्याला म्हातारपणाला समाजामध्ये मान खाली घालायला लावली. एवढ्याच प्रश्नाचं उत्तर द्या फक्त, बस एवढंच द्या. काय त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले, 4 दिवसावर लग्न आलं, त्याला पैशाची जुळवाजुळव झाली नाही, त्यानं काळी आई विकली, जमीन विकली. एक वाक्य सांगू पूर्ण, तुम्ही पहिल्या पुरी राहिल्या नाहीत आता. अरे तुमच्यावर दोघांनी इतके उपकार केलेत का तुम्हाला नको तिथे नेऊन ठेवलंय. 15 वर्षापूर्वीची मुलगी फक्त चूल मूल आणि शेळ्या बकरन कोंबड्या होती. आजची मुलगी राष्ट्रपती आहे. ही सरकारची आणि तुमच्या आईबापाची पुण्य आहे. सरकारने तुम्हाला कुठं नेऊन ठेवलंय? तुम्ही तहसीलदार आहात, लाल दिवा आहे तुम्हाला, आणि तुम्ही मूर्खासारखं कोणावरही प्रेम करायचं आणि बापाची मान खाली घालायची. हो, नवरी संघ कलवरी गेली ना आचार्य संघ गेली. हो काय न्याय? गौंड्या संगच गेली. दिल दिया है ईट भी देंगे. पावसाळा सुरू झाले हो काय गाळ देंगे. तुम्ही पळून जा, आपलं मत नाही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं वाक्य ऐका. आज ऐकाल का? तुम्ही तर बोलायच्याच बंद झाल्या. नाही तर त्या मला शिव्या भया कोणी आला खान तुम्ही आला, मग तर संध्याकाळीच मी येईल. तू फक्त मला शिवी देऊन तर पाय प्रयोग तर कर. महिला मंडळ फक्त सांगा मी तुमच्या मुलासारखा आहे. हा विनोद आहे नाही, फक्त पूर्ण एक करा. तुम्ही किती मोठ्या व्हा, तहसीलदार व्हा, कलेक्टर व्हा, पायलट व्हा, आमदार व्हा, काही व्हा, पण ह्या बिचाऱ्याची मान कधी खाली होऊ देऊ नका. एवढंच मला सांगायचं. बस त्याला फक्त गल्लीनं वरमान काढून जगू द्या. आणि पुरी पळून जाण्याचे सगळे कार्यक्रम पुरीच्या आईला माहीत असतात. भामट्याचं सोंग घ्यायचं नाही. आपली पोरगी 2.5 तास मोबाईलवर बोलती म्हणजे जप करते का? परीक्षा संपली तरी पोर शाळेत जाती म्हणजे आवाड्याला तास भरतो कोणता? ही तोंडी परीक्षा आहे का? कधी आपल्या मुलीचा कीर्तनात बसलेल्या कोणत्या बाईनं मुलीचा मोबाईल उचकला? कधी उचका ना, उचकला कधी? सासरा उपाशी मारायचं जमत? 2 भावांच्या मारामाऱ्या जमत? हे नाही जमत का? एकदा मुलीचा मोबाईल उचका, त्यातली मेसेज वाचित जा. मेसेज फार सुंदर असतात त्याच्यात. निवांत वाचा, फॅन बिल लावून मस्तपैकी, कारण तसे वाचल्यावर तुला घामीन. तुला कळणार नाही आपल्या देवीने किती भक्त गुमावले. फॅन बिन लावून जरा मेसेज वाचा. मुलीचा पास पहा, एसटीचा 8 दिवस झाले पंच नाही, पोर रोज शाळेत जाते, मग भयारातून वर्गात निघते का काय? मुलीच्या मोबाईल मधले मेसेज वाचा, बॅलन्स चेक करा. आपण पुरीला 100 रुपये दिलते, त्याच्यात 500 रुपये आलेत. मग 100ला 500 ही स्कीम कोणती आली याची जरा चौकशी करा. ही 1 GB आहे का 2 GB आहे का भर GB आहे जरा बघा. पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता. मग तू काय कुंभ मेळायला गेलती का 2-4 महिने? आता हसाल भाऊ, पण बापाच्या माना या 2-4 वर्षात पार खाली गेल्या. काय मत आहे तुमचं? शहाण्या माणसाने. आणि पोरीनं तुम्ही सांगून टाका ना बापाला, काय फरक पडला? पळून जायची काय गरज आहे? बापाला स्पष्ट सांगायचं भाऊ माझं याच्यावर प्रेम आहे. तो 5 लाख खर्च करायला तयार आहे ना. उद्या लग्न ना आदल्या दिवशी पोर पळून जाती. बँडवाले येऊन बसले, यायला नवरीच नाही. काय वाईट दिवस आणलेत पोरीने बापांवर. महाराज तुम्हाला पटणार नाही, पुढारी लोक नीट ऐका, शिक्षक लोक
महाराज पोलीस स्टेशनला अशा तक्रारी आहेत पुरींच्या का माझ्या प्रियकराला आणि मला माझ्या बापापासून धोका आहे. सांगा आता हे ऐकायला तरी बरं वाटतं का? मुलगी मला आहे, कोणत्या बापानं पुरीवर अन्याय केलाय? आज बापांचे पुरींच्या तक्रारी ह्या आहेत का माझ्या प्रियकराला आणि मला माझा बाप आणि भाऊ यांच्यापासून. त्या दिवशी आई वांजई राहिली असती तर चाललं असतं. अरे बापाचा तळतळत घेऊन पळून गेलेली पोरगी कुठं सुखी होत असते काय? काय त्याच्यात मजा आहे? तुम्ही जाऊ नका हे मताचं मी नाही. मी आता तुम्हाला उलट बोलायचं शिकवलंय. आता बोलायचं नाही. मी लय बोललो पुरींना तर पुरी म्हणल्या ते काही बोला ते निवांत पळून जा. पण त्या बिचाऱ्याकडे बघा, उशीमध्ये मुंडकं गुंतून रडतोय तो रात्रात. आता निम्म्या लोकांच्या डोळ्यात पाणी आहे. जरा त्यांच्याकडे बघा. आणि तरुण पोरं व्यवसाय करा. शेतीवर आता लई अवलंबून राहू नका. बायका मिळणार नाही तुम्हाला. दिवस फार वाईट आले. जे राहिलेत ते जवळजवळ राहिले. आता बायका सुद्धा आपल्याला दुसरी कोण आणायची पाळी आली. कुठून? खालून आणल्या. ती बी रविवारी आणली, गुरुवारी ती गेली. जागरण गोंधळा जात लंगर तुटला. काय सांगत पूर्ण तुमच्या बापाच्या दारात आहे ना अशी रांग लागणार आहे 2-3 वर्षात. मुलगी द्या बा. फक्त तोवर तुम्ही घरात राहिल्या पाहिजे, नाही तर रांग लागायच्या अंगणात. तरुण पोरं व्यवसाय करा. बायको नाही मिळणार तुम्हाला. मिटलंच आता तुमचं. आणि लग्न यंदाच करा. पुढच्या वर्षी तिथी नाहीत. पुढच्या वर्षी अधिक महिना असल्यामुळं शुक्राचा असतंय. 25च तिथी आहे. या आठवड्यात जेवढे पाहुणे येतील हा म्हणून टाका. कोणला मरू द्या. येडी बैरी मुकी. मले पहिले तिला 2 पोरं चालतील. मग आता काय करता? बायको नाही आता. हो. आणि एवढा सीझन गेल्यावर एकच पर्याय तुम्हाला. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे, झोपायच्या टायमाला पाहणे. नाही झोप आली तरी झोप येत नाही. डबल. नाहीतर मामाची मामीची पूजा करणे. त्या मामाला मुलगी आहे का? नाही. नाही तू आला आमच्या टोळीत. त्या मामाला आहे का? किती? 3. वा वा. तुझ्या मागचा तुझ्या मामाला आहे मुलगी. किती आहे? 2. तुला भाऊ? तुम्ही अजून एक दोघ आहे का तुम्ही? कल्याण. तुझ्या मामाला आहे का रे? नाही. तुझ्या मामाला रे बऱ्या नाही. तुझ्या रे काळ्या शर्टवाला तुझ्या शेजारचा लहाना नाही का? मामाच लगीन झालं नाही. मामाच मोकळा आहे. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय एकटाच हसतो घरी गेलो. आणि सांगा महाराज जाऊ द्या विनोदाचा भाग आहे. तुमचा मुलगा म्हणून ऐका. यातलं कोणतं वाक्य तुम्हाला खोटं वाटतं? आणि शेवटचं वाक्य सांगतो. या देशात शेतकरीच राजा होणार आहे. थोडी कळ काढा. शेतीवर नाराज होऊ नका. काळी आई कालही सोनं देत होती, आजही सोनं देते, उद्याही सोनं देणार आहे. आणि ह्याच कुमकर पाटलाच्या भावपूर्ण श्रद्धांजली. मग 11 वाजून गेली. मला खुणवायचं का नाही? गळ्यात माळ घाला. एकदा प्रेमानं भजन. गेले विसरून देवा
एकनाथ संगे हिरा जो भंगा हो एकनाथ संगे हिरा जो भंगा हो एकनाथ संगे हिरा भंगा एकनाथ संगे हिरा चरणाचा पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा चिंता विंता काही करायची नाही. अभंगाला कडवे चालत आहे. फक्त एकच वाक्य मला सांगायचं.